अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यांचा उल्लेख आपल्या प्राचीन ज्योतिषशास्त्रातील धर्मसिंधू सारख्या महान ग्रंथामध्ये केलेला आढळतो. आणि हा विषय आहे त्रिखल दोष. अनेकदा आपल्या कुटुंबात किंवा परिचयात आपण पाहतो की एखाद्या घरात सलग 3 मुलगे झाल्यानंतर 4थ्या क्रमांकावर कन्यारत्न प्राप्त होते, किंवा सलग 3 मुलींनंतर एका मुलाचा जन्म होतो. सामान्यतः आपल्याला वाटते की हे निसर्गाचे चक्र आहे, पण ज्योतिषशास्त्रानुसार यामागे एक विशिष्ट ऊर्जा आणि त्रिखल दोष दडलेला असतो. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण या दोषाचे स्वरूप, त्याचे आईवडिलांवर होणारे परिणाम, त्या मुलाच्या किंवा मुलीच्या आयुष्यावर होणारे परिणाम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यावर शास्त्रात सांगितलेले अचूक उपाय काय आहेत, हे अगदी विस्तारपूर्वक जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट ज्ञान किंवा अर्धवट माहिती नेहमीच घातक ठरते. सुरुवात करूया एका प्राचीन म्हणीनुसार, जी त्रिखल दोषाचे सार सांगते. ती म्हणजे ती तर कन्या राजसुख भोगे आणि ती तर पुत्र कर्जदार बनावे. याचा अर्थ असा की 3 मुलांनंतर झालेली मुलगी राजवैभव घेऊन येते, तर 3 मुलींनंतर झालेला मुलगा अनेकदा आर्थिक आणि मानसिक संघर्षाला कारणीभूत ठरतो. पण हे का घडते, यामागचे शास्त्र काय आहे, प्रथम आपण चर्चा करूयात. 3 मुलांनंतर जन्मलेल्या मुलीबद्दल ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या घरात 3 मुलांनंतर 4थ्या क्रमांकावर मुलगी जन्माला आली तर ती मुलगी साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते. ती मुलगी अतिशय भाग्यवान, नशीबवान आणि कुटुंबासाठी राजयोग घेऊन येणारी असते. ती जशी जशी मोठी होऊ लागते तशी तशी ती तिच्या वडिलांच्या भाग्यात मोठी वाढ करत जाते. म्हणजे तिच्या वडिलांसाठी ती अतिशय भाग्यशाली ठरते. तिच्या वडिलांच्या आयुष्यात येण्यामुळे त्यांचे प्रगतीचे मार्ग खुले होतात. आणि जर वडील नोकरी करत असतील तर त्यांना अचानक बढती मिळते, पगार वाढतो किंवा सन्मान मिळणे सुरू होते. जर वडील व्यावसायिक असतील तर त्यांच्या व्यवसायाचा विस्तार होतो, नवीन संधी चालून येतात आणि समाजात त्यांची प्रतिष्ठा वाढते. ही मुलगी जोपर्यंत माहेरी असते तोपर्यंत ती आपल्या वडिलांना आणि भावांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करते. लग्नानंतर जेव्हा ती सासरी जाते तेव्हा ती आपल्या पावलांनी तिथेही समृद्धी आणि यश घेऊन जाते. म्हणूनच अशा मुलींच्या पावलांचे ठसे म्हणजे चरणपादुका कागदावर घेऊन जपून ठेवण्याची प्रथा काही ठिकाणी आढळते. परंतु या नाण्याला दुसरी बाजू देखील आहे. त्रिखल दोषाचा एक नकारात्मक परिणाम म्हणजे या मुलीच्या जन्मानंतर तिच्या आईच्या प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता असते. ज्योतिष अनुभवानुसार अशी मुलगी जशी मोठी होते तसतसे आईला शारीरिक व्याधी, थायरॉईड, रक्तदाब किंवा मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. म्हणूनच जर ही मुलगी लक्ष्मीचे रूप असले तरी त्रिखल दोष शांती करणे गरजेचे मानले जाते, जेणेकरून आईचे आरोग्य सुरक्षित राहील. आता आपण वळूया अधिक गंभीर विषयाकडे, 3 मुलींनंतर जन्मलेल्या मुलाकडे.
धर्मसिंधू ग्रंथानुसार जेव्हा 3 मुलींनंतर 4थ्या क्रमांकावर मुलाचा जन्म होतो तेव्हा तो त्रिखल दोषाचा प्रखर प्रभाव मानला जातो. असा मुलगा स्वतः अत्यंत बुद्धिमान, गुणवान आणि तेजस्वी असूनही त्याला आयुष्यात अनेक संघर्षांना सामोरे जावे लागते. या दोषाचे 3 मुख्य परिणाम दिसून येतात. पहिला म्हणजे मुलाच्या जन्मानंतर वडिलांच्या आर्थिक स्थितीत अडथळे येऊ लागतात. सुरू असलेला व्यवसाय मंदावणे किंवा कामात सतत विघ्न येणे असे प्रकार घडतात. दुसरा परिणाम म्हणजे मुलगा स्वतः 21 ते 15 वर्षाचा झाल्यानंतर त्याला हव्या तशा संधी मिळत नाही. तो कितीही कष्ट करत असला तरी त्याचे यश शेवटच्या क्षणी हुकते. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा. या मुलाला समाजात तो मान सन्मान मिळत नाही ज्याचा तो खरा हक्कदार असतो, ज्यामुळे अनेकदा मानसिकदृष्ट्या उदास किंवा हताश राहू शकतो. इतकेच नाही, मी असेही पाहिले आहे की त्रिखल दोष असलेल्या मुलांच्या विवाहात खूप अडचणी येतात. त्यांचे विवाह जमण्यास उशीर होतो, अनेकदा साखरपुडा होऊन मोडतो किंवा लग्नानंतर वैवाहिक जीवनात कलह निर्माण होऊन घटस्फोटापर्यंत वेळ येते किंवा अपत्यप्राप्तीसाठी विलंब होणे हाही एक महत्त्वाचा घटक याच्यात निर्माण होतो. पूर्वीच्या काळी जेव्हा मोठी कुटुंबे असायची तेव्हा हा दोष वारंवार पाहायला मिळायचा. आजच्या काळात मुलांची संख्या कमी असल्याने हे प्रमाण कमी झाले आहे. तरी ज्यांच्या घरी ही स्थिती आहे त्यांनी याकडे दुर्लक्ष करू नये. आणि मित्रांनो, या त्रिखल दोषाचा एक अत्यंत सूक्ष्म आणि महत्त्वाचा पैलू म्हणजे याचा त्या मुलांच्या बहिणींच्या आयुष्यावर होणारा परिणाम. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा 3 बहिणींनंतर एक भाऊ जन्माला येतो तेव्हा या 3 बहिणींपैकी जी मधली बहीण असते म्हणजेच दुसऱ्या क्रमांकाची मुलगी, तिच्या आयुष्यात संघर्षाचे प्रमाण अधिक वाढते. असे दिसून आले आहे की अशा परिस्थितीत मधल्या बहिणीला तिच्या करिअरमध्ये किंवा वैयक्तिक आयुष्यात खूप कष्ट करावे लागतात. विशेषतः तिच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर तिथे अडचणी येण्याची शक्यता जास्त असते. लग्नानंतर सासरच्या लोकांशी मतभेद होणे, पतीसोबत सामंजस्याचा अभाव असणे किंवा विनाकारण मानसिक तणाव निर्माण होणे असे अनुभव अनेकदा या मुलीला आलेले दिसतात. तर भक्तांनो, तुमच्याही आयुष्यात असे काही अनुभव आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही 3 बहिणी असणार किंवा 3 भाऊ असणार, एक बहीण असेल किंवा एक भाऊ असेल, तर तुमच्याही घरी मधल्या बहिणीला असा त्रास आहे का किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये असा संघर्ष आहे का, ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि त्रिखल दोषाचा जो ऊर्जेचा समतोल बिघडलेला असतो त्याचा सर्वाधिक प्रभाव त्या घरातील मधल्या अपत्यावर पडतो. मधली बहीण ही एका बाजूने मोठ्या बहिणीच्या जबाबदाऱ्या आणि दुसऱ्या बाजूने धाकट्या भावंडाचे लाड यामध्ये अडकलेली दिसते. पण या दोषामुळे तिच्या हक्काचे सुख मिळवताना तिला प्रचंड संघर्ष करावा लागतो. म्हणूनच जेव्हा आपण त्रिखल दोषाची शांती करतो तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम केवळ त्या मुलावरच नाही तर त्या मधल्या बहिणीच्या आयुष्यावरही होतो आणि तिच्या वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत होते. आता प्रश्न येतो की यावर काही उपाय आहेत का? त्रिखल दोषाचे निवारण करण्यासाठी काही कडक नियम
शास्त्रात सांगितलेले आहेत. पहिला नियम म्हणजे ही शांतीपूजा चुकूनही घरात करू नका. ही पूजा घरापासून साधारणतः 10 ते 12 किलोमीटर दूर असलेल्या शिवमंदिरात करावी किंवा शक्तीच्या देवीच्या मंदिरात केली पाहिजे. दुसरा नियम म्हणजे कालखंडाचा. ही पूजा मुलाच्या जन्मानंतर 3ऱ्या, 6व्या, 9व्या, 12व्या किंवा 15व्या वर्षीच केली जाते. तसेच ही पूजा त्रिपाद नक्षत्रात करणे अनिवार्य आहे. पूजेचा विधी अतिशय विशेष असतो. यामध्ये सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजे गोमुख प्रसव शांती. याचा अर्थ असा की त्या मुलाचा किंवा मुलीचा गाईच्या मुखातून पुन्हा एकदा जन्म झाला आहे असे मानून हा विधी केला जातो. जर मूल लहान असेल तर त्याला सुपात ठेवून हा विधी करतात आणि जर मूल मोठे असेल 15 किंवा 20 वर्षाचे तर त्याने स्वतः गाईला शिजवलेला गूळ आणि भात किंवा गहू खाऊ घालावा. गाईची जीभ हाताला स्पर्श करणे या पूजेतील अत्यंत शुभ लक्षण मानले जाते. यानंतर प्रत्यक्ष पूजा सुरू होते. दीपपूजन, संकल्प, गणेशपूजन आणि कलशपूजन झाल्यानंतर ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 मुख्य देवांची, त्रिदेव यांची एकत्रित पूजा केली जाते. कारण त्रिखल हा दोष 3 या संख्येशी जोडलेला आहे. म्हणून त्रिदेवांची कृपा मिळवणे आवश्यक असते. पूजेच्या शेवटी अभिषेक केला जातो. यासाठी 27 वेळा 27 वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पती आणि झाडांची पाने पाण्यात उकळून ते पाणी थंड झाल्यानंतर त्या मुलावर किंवा मुलीवर मंत्रोच्चारासह अभिषेक केला जातो. यानंतरचा महत्त्वाचा विधी म्हणजे छायापात्र दर्शन. एका कलशाच्या थाळीत किंवा वाटीत देशी तूप भरले जाते आणि त्यामध्ये मुलगा आणि त्याच्या आईवडिलांना आपला चेहरा पाहण्यास सांगितले जाते. त्याचसोबत सोने, चांदी आणि पितळ या 3 धातूंचे तुकडे त्यात अर्पण केले जातात. ही सर्व विधी झाल्यानंतर ब्राह्मणाला 3 प्रकारचे धान्य, 3 प्रकारची फळे, 3 धातूंचे दान देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. मित्रांनो, ज्योतिषशास्त्र हे घाबरवण्यासाठी नसून सावध करण्यासाठी आहे. त्रिखल दोष हा जरी ऐकायला कठीण वाटला असला तरी योग्य वेळेत केलेली शास्त्रोक्त शांती पूजा आयुष्यातील सर्व अडथळे दूर करू शकते. जर तुमच्या कुटुंबात किंवा ओळखीच्या कोणाच्या घरात अशी स्थिती असेल तर त्यांना ही माहिती नक्की शेअर करा. श्रद्धेने आणि शास्त्राने केलेले उपाय कधीही वाया जात नाहीत. जर तुम्हाला अशा पद्धतीचा जर काही प्रश्न असेल किंवा समस्या असतील तर तुम्ही श्री स्वामी समर्थांच्या सेवेत रुजू होणे हे अनिवार्य आहे. महाराजांना शरण जाताना आपल्या आयुष्यातील व्याधी किंवा संकट हे उशिरा का असेना निवारण होतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे? तुमच्या मनातील शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला म्हणजेच स्वामी चिंतन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण विषयासह भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.